हॅलो फ्रेंड्स, तर हे तुम्हाला दिसत असेल मंदिर आहे भोलेनाथचं आणि मी इथे आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता इथं किती सुंदर अशी झाडं आहेत. प्लस त्याबरोबरच इथे मस्त असा हे बघा लोक बसलेले छान झाडाखाली आणि खूप मोठं वडाचं झाड आहे आणि झाडी पण भरपूर आहे आणि खूप सारं असं मोकळं मैदान आहे इथे. तर मी फायनली इथे आले. मी इकडे बघा, इकडे दिसत आहे ते भोलेनाथचं मंदिर आहे आणि या साईडला जे दिसतंय इथे ते स्वामींचं मंदिर आहे आणि मी दोन्हीचंही दर्शन फायनली घेतले. दर्शन घेतलं, थोडंसं म्हटलं झाडाखाली थांबावं किंवा थोडासा छोटासा ब्लॉग बनवावा म्हणून मी स्टार्ट केलं आहे. तर तुम्ही बघू शकता बॅक साईडला बघा किती छान हिरवं आणि मस्त असं दिसत आहे माझ्या. तर आता मी निघते. भाज्यांसाठी बॅग घेऊन आले पण भाज्याच बसल्या नाही आहेत. आता प्रॉब्लेम झाला आहे. या साईडला भाज्या बसत असतात खाली उतरल्यानंतर, पण भाज्या बसलेल्या नाही आहेत कारण की काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे वाटतं. त्यामुळे त्यांना भाज्या बसवू देत नाही आहेत. भाज्यावाले येऊन थांबलेत पण त्यांना बसू देत नाही आहेत, ट्रॅफिक जास्ती होतं म्हणून. तर हे बघा, तुम्ही बघू शकता हे मंदिर आहे. म्हणजे मी खाली उतरले आणि हे आहे कमान आहे मंदिराची आणि या साईडला इकडे सगळ्या भाज्या बसत असतात खाली. हे बघा, हे बघू शकता गर्दी आहे पण भाज्या बसलेल्या नाही आहेत आणि लोक पण नाही आहेत आणि भाज्यावाले थांबलेले आहेत पण भाज्यावाल्यांना थांबवू दिलेलं नाही आहे. आय थिंक माहीत नाही काय प्रॉब्लेम आहे. बघू शकता हे बघा भाज्यावाले थांबले. शकता तुम्ही भाजीवाले टेम्पो घेऊन थांबलेत पण त्यांना गाड्या लावू देत नाही. तर डिपार्टमेंट थांबले इकडे. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असेल. झालं असेल तुमचं चहा पाणी संध्याकाळचं आणि माझं झालेली आहे ग्रीन टी. ग्रीन टी घेऊन झालेली आहे. होणार आहे तो बघा, मी थोडं बाहेर गेले होते आणि भाज्या घ्यायला आणि मंदिरात दर्शन घ्यायला गेले होते, परंतु तिथं काहीतरी भाज्या बसूच दिल्या नाही आहेत कारण ट्रॅफिक जास्त होतं म्हणून ना तिथं डिपार्टमेंट थांबलं होतं आणि त्यांनी ना त्यांना भाजीवाल्यांना बसूच दिलं नाही. त्यामुळे मला तिथून काही भाज्या घेता आल्या नाही. मग मी दुसरीकडे भाज्यांना गेले आणि तरी पण मला भाज्या पाहिजे तशा भेटल्या नाही आहेत तिथं कारण ना आठवड्याचा बाजार भरलेला असतो आणि प्लस दर्शन पण होतं आणि भाज्या पण आठवड्याच्या खूप छान आलेल्या असतात, फ्रेश असतात म्हणून भेटतात. तर म्हणून मी तिथून घेत असते. परंतु झालं असं आता इथून पुढे जशा भेटतील तशाच भाज्या आणाव्या लागतील कारण आता उन्हाळा सुरू झालेला आहे, तुम्हाला तर माहितीच आहे बरोबर की नाही. टिकली नाही आहे, फ्रेश झाली आहे मी त्याच्यामुळं पडली. तर ॲडजस्ट करून घ्या. मी बघितलीच नव्हती, व्हिडिओ चालू केल्यावर मला दिसली. तर
मी आता म्हणजे नाही का तिकडून येताना थोडेफार भाज्या आणल्यात, काय काय आणल्यात ते तुम्हाला दाखवते. एकच मिनिट. तिकडून येताना मी थोडंफार म्हणजे तिथं तर नव्हत्याच, त्याच्यामुळं जी असे दुसरे स्टॉल असतात ना, दुकानं असतात, तिथून घेऊन आले मी. तर काकडी आणली आहे, प्लस बटाटे आणले, बटाटे, हिरवी मिरची, वांगे, कढीपत्ता, छान कढीपत्ता आणि वांगे. हे बघा एवढ्याच भाज्या आणल्यात, जेणेकरून 2 दिवसामध्ये माझं हे 2 दिवस. शेवग्याची शेंगा आहे थोडीफार फ्रीजला, तर एवढ्याच भाज्या मला भेटल्यात. नाही तर मी पालेभाज्या भरपूर आणत असते आणि बाकीच्या पण दुसऱ्या भाज्या आणत असते, परंतु झालं तसं म्हणून आता भाज्या काही आणलेल्या नाही आहेत. आणि यम्मी यम्मी कैरी, कैरी कैरी, हे कैरी विकत आणलेली, म्हणजे हे बघा मस्त अशी छान कैऱ्या आहेत. तर मी कट करून तुम्हाला नक्कीच सांगणार आहे, परंतु ह्या कैऱ्या आणलेल्या आहेत माझ्या मुलाने. आणि आता मेन दाखवते तुम्हाला, आपल्याला सुरू झाल्यापासून काही भेटलेलं नाहीये. तर हे आणलेले आहेत आंबे, हापूस रत्नागिरी म्हणून आहे. बघू आता ते कसे निघतात, कारण मी पेटी खोललेली नाहीये. आणि तर वास तर एवढा येत नाहीये, कदाचित मला सर्दी झाली असेल किंवा माझं काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून वास येत नाहीये. पण बघू शकता तुम्ही, आंबे तर छान वाटतंय, हापूस रत्नागिरी हापूस. तर हे मी मुलाला सांगितले होते, कोणाला तरी सांग ओळखीचं असेल तर म्हणून. तर आता त्यांना आणलेत. तर हे आंबे 1 डझन आहेत आय थिंक. हां, 1 डझन आंबे आणलेले. 1 डझन आंब्याची पेटी आणली ते ना. त्याच्यात हा आंबा फारच खूप जास्त पिकून झाले. तर मी ही कट करून ट्राय करून बघेन. बाकीचे आंबे पण मी चेक करून घेईल कसे आहेत, म्हणजे नाही का कुठे खराब आहे का. खराब असतील तर पहिले ते यूज करायचे कट करून, जे खराब आहे ते टाकून द्यायचं. तर आता हे बघेल मी. भारी वास येतो यार, भारी. आणि फायनली तुम्हाला माहिती आहे आता परवा आहे हे अक्षय तृतीया, आणि त्या दिवशी मी म्हणजे नाही का पुरी भाजी किंवा आमरस किंवा पुरणपोळी वगैरे असं काहीतरी मला जे जमल ते करत असते मी. आणि फायनली मम्मी पप्पाला ते पूजा करून फोटोला नैवेद्य दाखवणं वगैरे हे प्रकार करत असते. तर बघू आता काय होणार आहे, ते कसे निघणार आहे. परंतु अजूनपर्यंत मी काही आमरस खाल्ला नव्हता. आता मला परवा खायला भेटेल आमरस. तर अक्षय तृतीया आहे परवाच्या दिवशी, त्यामुळे. तर चला, ॲडव्हान्समध्ये तुम्हाला सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मला महत्त्वाचं बोलायचं आहे. तर फायनली मला ना टायटल लावलेलं तर तुम्ही बघितलंच असेल. फायनली मला यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलेलं आहे तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने. आणि 1.5 वर्ष लागलं होतं आपल्याला ते चॅनल पूर्ण हे होऊन ना, सगळी प्रोसिजर व्हायला मला 1.5 वर्ष लागलं. आणि 1.5 वर्षामध्ये पहिलं पेमेंट आलेलं आहे, बरं का. पहिलं पेमेंट आलेलं आहे. काही माझ्या चुकी झालेल्या होत्या, काही माझ्या मिस्टेकमुळं लेट झालं होतं, काही वेळेला मला अप्लाय करायला वेळ झालं होतं, त्यामुळे सगळं हे होऊन गेलं होतं. पण असू द्या, जाऊ द्या. कधी कधी काही गोष्टी आपल्या नशिबात असाव्या लागतात आणि त्याच वेळेला त्या गोष्टी भेटतात, बरोबर आहे. तर चला, फायनली मला पेमेंट आलेलं आहे आणि तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादामुळे आलेलं आहे. आता मंथली पेमेंट येणं शक्य नाही आहे, कारण मला माहिती आहे मंथली पेमेंट येण्यासाठी लोकांनी तेवढा सपोर्ट करावा लागतो, तेवढे व्हिडिओ बघावे लागतात, तेवढं लाईक करावे लागतात, शेअर करावे लागतात आणि वॉच त्या व्हिडिओला तेवढा असावा लागतो, तेव्हा जाऊन कुठं पेमेंट मंथली येऊ शकतं. पण असं 4 महिन्याला बी आलं तरी काय हरकत नाही, कारण मी काही जॉब सोडून हेच करत नाही आहे. मी जॉब करता करता ते काम करते. तर मला सगळ्यांना एक सांगायचं आहे, ज्यांना चॅनल खोलायचं आहे किंवा ज्यांनी सुरुवात केलेली आहे त्यांना मला एक सांगायचं आहे की असं मनात धरून चालू नका की खूप इन्कम आहे म्हणून आपण काहीतरी करायचं आहे, म्हणून आपण हे करायचं आहे, असं नाही. तर तुम्ही एकच सांगणार मी, अमाऊंट सांगता येत नसते आणि खूप म्हणजे पार्ट टाइम जॉब केल्यानंतर जे भेटतं ना तशा स्वरूपात येतं. एवढं काही येत नाही. जास्त पेमेंट त्यांनाच येतं ज्यांची
आयडिया मोठ्या आहेत, ज्यांना व्ह्यूज जास्ती येतात त्यांना जास्ती पेमेंट येतं, मंथली पेमेंट येतं. बाकी आपल्याला ज्यांचे कमी व्हिडिओ चालतात त्यांना जास्ती पेमेंट म्हणजे येत पण नाही आणि वेळेवर पेमेंट येत पण नाही. 3-3, 4-4 महिने पेमेंट होत नाही होतं. तर जर तुम्ही काही करत असेल तर त्याच्याबरोबरच एक तुमची आवड म्हणून किंवा काहीतरी तुम्हाला करायचं आहे त्याच्याबरोबरच 2 पैसे आणखीन कमवायचे तर तुम्ही यूट्यूब तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. परंतु सगळं सोडून जर तुम्ही काही करत असाल ते सोडून यूट्यूबवर फोकस केला तर मग मात्र खूप धोकेदायक आहे. माझा स्वतःचा अनुभव आहे ते मी शेअर करते, जी खरं आहे ते करणार. मी व्ह्यूजसाठी काही करणार नाही, काही तुम्हाला सांगणार नाही, हे पण तितकंच खरं आहे. तर करा तुम्ही, मी नाही म्हणणार नाही. कारण तुमचं लक, तुम्हाला जर जनतेने सपोर्ट केला, तुम्हाला जर जनतेने समजून घेतलं, तुमच्या जर अडचणी जनतेने समजून घेतल्या तर नक्कीच तुम्ही पुढे जाऊ शकाल. परंतु काही चांगले लोक आहेत जे सपोर्ट करतात, काही असतात जे खेचायचा प्रयत्न करतात किंवा जाणून बुजून मुद्दाम सपोर्ट करत नाही. इग्नोर करायचं. जे सपोर्ट करतात त्यांना मनापासून आभार. आणि मी तर म्हणते, मला ज्या लोकांनी सपोर्ट केलाय ना त्यांना मनापासून, खरोखर मनापासून आभार. आणि इथून पुढं सुद्धा तुमच्या मनापासून आभार राहणार आहे. ज्यांनी मला सपोर्ट नाही केला, खच्चीकरण केलं, त्यांचं सुद्धा मनापासून आभार. कारण त्यांच्यामुळं मी कधी थांबण्याचा प्रयत्न नाही केला आणि मी थांबणार पण नाही. ज्या लोकांनी माझ्याकडे बोटं उचलली ना की मी सोशल मीडिया यूज करते, मी नाचते, त्या लोकांनी, ज्यांनी माझ्याकडे बोटं उचलली ना त्यांनी माझ्यासाठी एकदा का होईना पण टाळी वाजवलेली मला बघायची. काय एकदा का होईना टाळी वाजवलेली बघायची माझ्यासाठी, ज्यांनी मला बोटं केली आणि अजून बी करतायत. तर जलने वालो की दुवा, जळत राहा तुम्ही, जळत राहा, आम्ही पुढं जात राहणार. आणि मी माझा छंद जोपासणारच. आणि मला आवड आहे आणि मला सवड भेटते त्याच वेळेला मी त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करते. मी सगळं सोडून देऊन काही करत नाहीये, हे पण तितकंच खरं. मी सोडून देऊन सगळं काहीच करत नाहीये, कारण ना मी माझं सगळं मेंटेन करून करते. माझं घर एवढं स्वच्छ असतं ना, ज्या बायका घरी राहतात कामवाली लावून सुद्धा त्या स्वच्छ ठेवत नाही तेवढं घर मी माझं क्लीन ठेवते. स्वयंपाक वेळेवर सगळं करते, खाणं पिणं, मुलांकडं लक्ष देते, माझं स्वतःचं वैयक्तिक काम करते, बाहेरचं अन्न देणं करते आणि त्याच्यानंतर मी ही करते. समजलं? तर मला सगळ्यांना मनापासून आभार. तुम्ही मला सपोर्ट केल्यामुळे माझं पहिलं पेमेंट आलेलं आहे आणि तुमच्या कृपेने असंच पुढे पण मी पुढे जात राहणार आहे. मला पुढे जायचंय. का जायचंय ह्याचे रिझन पण मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तर असो, फक्त एकच सांगेल तुम्हाला की तुम्ही यूट्यूब चालू करू शकता, परंतु अशी अपेक्षा ठेवू नका की आपल्याला लोक सपोर्ट करतील. काही लोक सपोर्ट करणारे असतात, काही लोक खच्चीकरण करणारे असतात. तर तुम्ही ठरवायचे तुम्हाला काय करायचे, बरोबर की? मी तर माझं काही बंद केलेलं नाही आहे आणि मी काही बंद पण करणार नाही आहे. कुणी मला किती बी नावं ठेवू दे, भले माझा व्हिडिओला एक पण लाईक नाही येऊ दे, एक पण व्ह्यूज नाही येऊ दे, प्रयत्न तिथे ईश्वर असतो आणि प्रयत्नही करत राहायचे, बरोबर की? कोण आपल्याला काय बोलते, कोण आपल्याला किती नावं ठेवते याच्याशी काही घेणं-देणं नाही, बरोबर की? आणि जे आपली आहेत ते आहेत. माझी फॅमिली माझ्यासोबत आहे, माझी फॅमिली मला सपोर्ट करते. बरे त्याच्यात काही आहेत, बोलणं पण चुकीचं आहे. चला असो. कसं आहे माहिती आहे का, दिसणारे सगळेच तसे नसतात, काही दिसतात, वेगळे असतात. तर असो. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खास स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. तर नक्कीच प्रयत्न करा, परंतु डोकं जागेवर ठेवून प्रयत्न करा. काही चुका झाल्या नाही पाहिजे. व्यवस्थित काळजी घेऊन चॅनलचं सगळं हे करा. दुसरा मुद्दा, ज्या वेळेला अप्लाय करता त्यावेळेला सगळी डिटेल्स पहिल्या क्लिअर माहिती करून घ्या. तिसरा मुद्दा, जेव्हा तुम्ही सगळे प्रोसिजर करता तेव्हा सुद्धा तुम्हाला खूप व्यवस्थित पद्धतीनं करावी लागेल. तर वेळेवर तुम्हाला चॅनल मॉनिटाईज होईल आणि ॲडसेन्स फी होईल. माझ्या खूप चुकीमुळे मला लेट झालेलं आहे. मी माझं ठीक आहे 1.5 वर्षामध्ये एक पेमेंट आलेलं आहे, नो प्रॉब्लेम. कसं आहे, 1 रुपयासुद्धा महत्त्वाचा असतो, बरोबर की नाही? मग ते 4 आणि भेटलेत त्याच्यात एवढं काय हे मानायचं नाही आहे. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.
मनापासून धन्यवाद परत एकदा बोलते. तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला मला. बाय बाय.